नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मंडळी, लास्ट टाइम आपण ब्रह्मगिरी फिरायला गेलो होतो आणि आज आपण चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर मध्ये पुन्हा ब्रह्मगिरीला भेट देण्यासाठी। पण आज आपण भेट देणार आहोत ब्रह्मगिरी ट्रेकिंगला, म्हणजे गोदावरी उगमस्थानाला। आणि आज आपल्या बरोबर लास्टचे 2 मेंबर आहे, पण आणखी 2 नवीन मेंबर ऍड झाले आहे। तुम्ही यांना ओळखतात, किरण, हे श्रीकांत भाऊ आणि इकडे पियुष दादा, आणि एक नवीन मेंबर आहे गोलूसाई थळा गुडू गुडू, हा बघा टीके, आणि हा आज आपल्या सोबत आहे। तर आजची आपण सुरुवात केली आहे। आता आपण नाशिकच्या गोविंदनगर बोगद्याच्या पुढे आलोय आणि आजची आपली सुरुवात होणार आहे गरमागरम नाश्त्यापासून। इकडे मस्तपैकी इडली बिडली आप्पे पोहे सर्व काही मिळणार, किंग्स ब्रेकफास्ट, इथून आज आपली नाश्त्याची सुरुवात होणार। तर चला प्रथमतः करूया नाश्ता आणि त्यानंतर गरमागरम चहा पिऊ आणि सुरुवात करू ब्रह्मगिरी ट्रेकिंगला। नाश्ता झालाय आणि इकडे किरण, श्रीकांत, इकडे टिकी आहे, पियुष चहाची टेस्ट घेऊन पाहत आहे। चहा कसा आहे? चहा पण एकदम बेस्ट आहे। इकडे इडली बिडली उत्तप्पा मस्तपैकी एकदम टेस्टी फूड। सकाळी सकाळी नाश्त्याचा आनंद घ्यायला नक्की इकडे या। आता मी पण मस्तपैकी चहा घेतो गरमागरम। किरण, एकदा ऍक्शन मार बाबा, नावकरी गुड गुड। तर मंडळी, आपण आता ब्रह्मगिरी ट्रेकिंगला सुरुवात करतोय। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मस्तपैकी आपण पहिले प्रथम तर तुम्ही ना इकडच्या साईडने बघा, मस्तपैकी खाली बघा किती खोल दरी आहे। आणि या साईडने हा रस्ता आहे ना, जवळपास आपण जर आलो ना तर निवृत्ती महाराजांची जी समाधी, म्हणजे मंदिरापासून आपलं जे महादेवाचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरचं, तिकडनं रस्ता आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीपासून। आणि हा एक रस्ता आहे ना मंडळी, हा जो रस्ता डायरेक्ट म्हणजे आपण जवळपास 50% ना जो ट्रेकिंग आहे ना, या रस्त्याने जर आलं ना तर आपली संपते। कारण तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या कार्स इकडनं येऊ राहिल्या। आणि हा जो रस्ता आहे ना, तुम्ही म्हणजे आपण फेरीला ज्यावेळेस येतो तो पहिला लेफ्ट टर्न येतो ना, म्हणजे फेरीला जाताना त्यावेळेस हा रस्ता लागतो। तुम्ही जर बघितलं ना तर हा इकडे ब्रह्मगिरी ट्रेकिंग आहे। आणि खास म्हणजे पियूच्या सोयीनुसार झालंय, कारण त्याला चढायला ना म्हणजे ट्रेकिंग करायला थोडं 10 पायऱ्या चढले की तिची छाती बाहेर येते म्हणतो। तर आता तिची छाती आपण मध्ये टाकून देऊ आणि आपण आता या साईडने आलेलो आहे आणि मस्तपैकी त्याचा पण मनोजोक्त झालंय। आणि आपण म्हणजे हा रस्ता असल्यामुळे ना 50% ट्रेकिंग आपली झाली आहे ना। आता आपण थोड्या वेळात पुढे जाऊ आणि ट्रेकिंगला सुरुवात करू। आणि मंडळी, विशेष म्हणजे ना, या साईडने आपण आहे ना पहिल्यांदाच आलोय आणि इकडनं आहे ना इतका नजारा बेस्ट आहे ना, इतके फोटोशूट एकदम बेस्ट येत आहे। इथे लोकेशन पण आहे ना अतिशय सुंदर आहे। आम्ही भरपूर सारे फोटो काढले, भरपूर सारी मज्जा केली। आता आपण ट्रेकिंगला सुरुवात करू आणि पुढे पण आहे ना इकडनं व्ह्यू पण खूप छान छान आहे। तुम्ही इकडच्या साईडने बघू शकता व्ह्यू किती सुंदर दिसतोय। आणि अशा सुंदर व्ह्यू मध्ये फोटो काढण्याची मज्जा तर वेगळीच आहे, पण त्याचबरोबर ट्रेकिंग करण्याची मज्जा आहे ना, ती देखील अतिशय सुंदर येणार आहे। तर मंडळी, आता आपण आहे ना गाडीकडे पार्क केली आणि इथनं आपल्याला आता या पायऱ्या चालू झाल्या आणि आता आपण चाललोय गोदावरी उगम स्थानाकडे। तुम्ही बघू शकता आता ह्या साईडने आपण इकडे वरती जाणार आहोत। श्रीकांत थोडा आरामाला बसलाय, तिकडे नावकरी आणि योगेश थोडा आरामाला बसलाय। आता आपण ह्या साईडने पायऱ्या चढून वर जाणार आहोत। इकडे थोडी वानर सेना आहे, फक्त अजून तरी त्यांनी आपलं काही केलं नाही। त्यांना धक्काबुक्की करू नका, उगाच हात टोचू नका त्यांना, नाही तर ते काही करणार नाही। गपचूप आपल्या आपण ट्रेकिंग करायची मस्तपैकी। आता आपण म्हणजे ब्रह्मगिरी ट्रेकिंगला सुरुवात केली तर पहिलं स्थानावरती आलोय ते म्हणजे गंगाद्वार। तुम्ही इकडे बघू शकता श्री गंगा गोदावरी उगम स्थान, इथे आता आपण आलोय। आणि इथे तुम्ही बघू शकता इथे गंगा माता यांची मस्तपैकी मूर्त आहे आणि इकडे महाराज आहे। तर आपण महाराजांकडून जाणून घेऊया येथील माहिती, थोडक्यात काय काय नाही येथील उगम स्थान याबद्दल आहे ना आपण माहिती आता आपण जाणून घेऊया। हा गोदावरी माताचा उगम झालेला आहे। गौमुखातून पाणी पडतं याला गंगेचं द्वार म्हणतात। जसं लहान बाळाचा जन्म होतो असा हा गोदावरी माताचा जन्म झालेला आहे। तर वरती शंकर भगवानने जे ब्रह्मगिरीवरती पर्वतावरती जटा पडलेली महादेवानी, तिथनं गोदावरी गुप्त रूपाने ती पहिल्यांदा इथं आली। म्हणजे ते फर्स्ट सेकंड बाई म्हणजे गंगाद्वार। हे गोदावरीचं पाणी हे भरल्याची नंतर हे पाठीमागच्या कुंड आहे, ओरा कुंड म्हणतात, हे ओरा कुंड मध्ये गेलेले आहे। इथनं ती गोदावरी गुप्त होऊन
अर्धस्व एक रामाचं मंदिर आहे, जे टायमाला राम लक्ष्मण आले ते तिला सीताला ताण लागले ते रामाने तिला बाण मारून ती गोदावरी तिला परत केली. तीच गोदावरी परत गुप्त रूपाने परत कुशेश्वरचा कुंडा ती आंघोळी करतो 12 वर्ष कुंभमेळा भरतो ती जागेवर गेलेली आहे. तिथनं मग त्र्यंबकेश्वरचं मोठं मंदिर त्र्यंबकेश्वर ब्रह्मा विष्णू महेश ते लिंगातून बाहेर पडली. बाहेर पडल्याच्या नंतर आयली आणि गोदावरी दोनचा संगम होऊन परत मोठी केली जी नाशिक पंचवटी नांदेड पैठण जे राजमंदिरवरून बंगाल चौपात जाऊन असा हा हिचा जन्म झाला. आपली दक्षिण भारतात म्हणजे सगळ्यात मोठी गोदावरी. तशी हिमालय पर्वत ती भागीरथी गंगा ती भागीरथ राजाने गंगोत्री म्हणतात. तशी गौतमी आणि म्हणून हिला गौतमी तटे गोदावरी म्हणतात दक्षिण भारतातली. एवढं स्थान आहे हिला मेन गोदावरीचं. बस अजून इकडे या साईडने काय इकडे गोरक्षनाथ गुफा आहे जे 12 वर्ष तप करेले गोरक्षनाथाने आणि 108 पिंडी आईल्या ते गौतम ऋषी आहे. गौतम ऋषीचे शिवलिंग आहे छोटे छोटे महादेवाचे. धन्यवाद महाराज. शकता मागच्या साईडचा सीन किती सुंदर आहे आणि आम्ही 5 मित्र बसलोय. 2 नवीन ऍड झाले आणि एकच आहे बॅचलर आहे थोडा नाजूक आहे आहे सिंगल बसलाय मस्तपैकी. मागच्या साईडने व्ह्यू बघू शकता आणि इथं जे आहे गंगाद्वार म्हणजे श्री गंगा गोदावरी उगमस्थान तुम्ही बघू शकता किती सुंदर येथील परिसर आहे. तुम्ही इकडे आले की नक्की या उगमस्थानाला भेट द्या. खूप सुंदर येथील इतिहास आहे तो पण तुम्हाला ऐकायला मिळेल इथे बघायला मिळेल. तर मंडळी थोडा आता उन्हात तडका लागला नॉर्मल म्हणजे इतकं काय नाही म्हणता येणार असं पण मग म्हटलं आता सरबत घेऊ. तुम्ही बघू शकता इकडे या दीदीने मस्तपैकी सरबत बनवलंय. इकडे तुम्ही पूजेचे सामान वगैरे पण मिळतं तुम्ही हे पण इकडे घेऊ शकता आणि सरबत अतिशय टेस्टी बनलंय. इकडच्या साईडने बघू शकता नावकरी पियुष श्रीकांत मस्तपैकी सरबतची मजा घेत आहे. या साईडने तुम्ही बॅचलर ऑफ द इयर टिके हे पण मस्तपैकी सरबतची मजा घेत आहे. तर आता आपण मस्तपैकी सरबत पिऊ आणि पुढच्या ठिकाणाला भेट देऊ. गोरक्षनाथ तपश्चर्या स्थान इकडे आता आपण नेक्स्ट पॉइंटला आपण जाणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय मंडळी. आत्ताच आपलं गंगा मैयाचं इकडे दर्शन झालंय. तर आता आपण तिकडच्या साईडने दर्शन झालं की आता आपण इकडच्या साईडने आलोय. इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता स्वयंभू श्री 108 शिवलिंग अहिल्या गौतम ऋषी गुफा म्हणजे ही ह्या साईडनी आहे. आणि आता आपण प्रथमतः आपण चाललोय गोरक्षनाथजी गुफा. तर चला आता आपण पुढे जाऊया. तर चला नावकरी या पटकन पुढे. तुम्ही इकडे बघू शकता इकडे पियुष वगैरे सगळे बसले आणि आपल्याला या साईडनी इकडे पुढे जायचंय. आपल्याला समोरच्या साईडनी तुम्ही बघू शकता तिकडे पण पायऱ्या वगैरे सर्व काही आहे. तर आपण तिकडच्या साईडने आता आपण जाणार आहोत. आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता इथे डस्टबिन वगैरे सर्व काही आहे. कचरा इकडे तिकडे टाकू नका. इथे स्वच्छता पाळा कारण का माहिती का स्वच्छता पाळणं खूप महत्वाचं आहे. कचरा वगैरे करू नका. त्यामुळे ना भरपूर सारे पर्यटक इकडे आले ना का त्यांना पण स्वच्छता बघून बरं वाटेल कारण हे गोदावरी उगमस्थान आहे मंडळी. तर मंडळी आता थोडंसं ऊन लागतंय आणि आपण इकडे आलोय गोरक्षनाथ गुफा. इथे तुम्ही या साईडने इकडे चप्पल बूट काढण्यासाठी जागा आहे आणि इकडच्या साईडने बघू शकता इकडे एक शिवलिंग आहे. तुम्ही इकडे जाऊन दर्शन घेऊ शकता आणि ह्या साईडने आहे गोरक्षनाथ गुफा. तर आता आपण चला मध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. मंडळी आता आपण वरती 108 शिवलिंग बघितले आहे. तर आता आपण पुढे चाललोय आता ब्रह्मगिरीला. तिकडे कोणतं ठिकाण तिकडे तिथं जटाशंकर म्हणजे जिथे शंकरांनी जटा आपटल्या होत्या तिथं आपण आता जाणार आहे. 108 शिवलिंग बघितले आपण. तर आता आपण चला इकडच्या साईडने जाऊया. सफर विथ किरण सोबत सफर करूया. 2 चंगू मंगू पुढे पळाले तर चला आता आपण पटकन जाऊया. मंडळी तुम्ही बघू शकता इकडे ना म्हणजे अशी डोली वगैरे पण घेऊन जाता. इकडे तुम्ही आले का इकडच्या साईडने तुम्हाला हे पण भेटेल. तुम्ही बघू शकता जे वयस्कर लोक त्यांच्यासाठी डोली वगैरे घेऊन जाता मस्तपैकी. किती घेता किती पैसे घेता जाऊन येऊन मंडळी तुम्ही बघू शकता 2000 रुपये घेता. हा कष्ट आहे त्याच्या मागे त्यांचे. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इकडे मस्तपैकी सारवलेलं कसं एकदम घरगुती टाईप मस्तपैकी इकडे सारवलेलं आहे. आणि इकडनं म्हणजे आपली एकदम देशी गावातली सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता किती सुंदर. इकडे ओटा आहे. ओटा पण असा सारवलेला आहे मस्तपैकी. आणि ह्या साईडने
विशेष म्हणजे इकडे जो रस्ता आहे ना तो पण आहे ना खूपच सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. म्हणा हे चेअर सर्वजण लिंबू सरबत घेताय आणि मी व्हिडिओ काढते म्हणून हा माझा इकडे सेपरेट ग्लास आहे. नावकरीने मला चेस केलंय. आता मस्तपैकी लिंबू सरबत पिऊया. श्रीकांतनी तर वन स्ट्रोक एका घोटात सरबत संपवलंय. इकडे नावकरी गटा 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 संपलं 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 5ची मोटर लावून संपवलं. ठीक आहे, गोट गोट पेतय लाजरा. इकडे पियुष इकडे पियुष लाल बुंद झाला, चेहरा टमाट्यासारखा, चालायची सवय नाही त्याला. तर मंडळी आता आपण इकडच्या साईडने चाललोय, तुम्ही बघू शकता. आपण इकडं गंगा गोदावरी माताचं दर्शन घेतलंय आणि आता आपण इकडच्या साईडने चाललोय, तुम्ही बघू शकता. इकडच्या साईडने पण आहे ना रस्ता खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूला मस्तपैकी झाडी आहे. आणि ह्या साईडने तुम्ही बघू शकता माझे मित्र पण चालले, श्रीकांत, पियुष, किरण आणि योगेश सर्वजण चालले मस्तपैकी. आणि आता आपण पुढे जाऊया मस्तपैकी. तुम्ही रस्ता जर बघितला ना, इकडची झाडी वगैरे जर बघितलं ना, किती सुंदर आहे बघा. इतकी सुंदर थंड हवा, इथला परिसर मला अतिशय सुंदर वाटला. आणि विशेष म्हणजे ना असं एखाद्या जंगलामध्ये ना ट्रेकिंग करताय ना असं वाटतंय मला, किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता. तर आपण आहे ना मंडळी हॉटेल वगैरे इकडे जातो ब्लॉग बनवण्यासाठी, नेहमीच ना सर्वांचा रिव्ह्यू घेत असतो. आज आहे ना आपल्या मित्र कंपनीलाच विचारू का इकडची ट्रेकिंग कशी वाटली. जरा पियुष जरा तू 2 शब्द सांग बाबा. खूपच छान, पहिलाच अनुभव माझा ट्रेकिंगचा. खूपच छान, थकवा नाही काही नाही, एकदम जोश मध्ये सगळे. जोश इज ऑलवेज हाय. नाही, आता आपण ही जी आपली टूर म्हणा किंवा आपली ही पिकनिक जेव्हा आपण चालू केली होती तर तेव्हापासून जी सुरुवात झाली तर आतापर्यंत आपल्याला खूप चांगले अनुभव आलेले. आता पहिल्यांदा आपण काय ब्रह्मगिरीची फेरी कंप्लीट केली. आता आपण काय केलंय, गोदावरी उगम स्थान केलं. आता परत जिथं जटा आपटलेलं तिथं आपण चाललेलो आहे. पण ट्रिपचा आनंद खूप असतो. तुम्ही महिन्यातून, आठवड्यातून, 2 महिन्यातून एकदा ट्रिपचा आनंद घेतलाच पाहिजे. मन एकदम हे राहतं, प्रफुल्ल राहतं, प्रसन्न राहतं आणि एकदम शरीर पण असं एकदम आपलं तंदुरुस्त राहतं. कसं आहे, आपलं दररोज बसून बसून जावा असतो, त्याच्यामुळे त्याच्यातला थकवा एक दूर करण्यासाठी हेच एक उत्तम माध्यम आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व इकडे सर्व एकत्रित ट्रिपला आलेलो आहे. खूप प्रसन्न वाटतंय. आता थोडं हसी जोक झाले. आता आपण थोडस पुढे जाऊया आणि अजून बघूया आपल्यासोबत काय काय गंमत छम्मत होती. खूप मज्जा येणार आहे. आपण आता ना थोडं वनभोजन पण करणार आहोत, त्याची पण मज्जा घेणार आहोत. चला पुढे जाऊया. तर मंडळी आता आपण म्हणजे गंगा गोदावरी स्थान आहे ना तिकडनं आलोय, तुम्ही बघू शकता. आता माझ्या मागे बोर्ड आलाय, ब्रह्मगिरी कडे चाललोय आपण, जिथं शंकर महादेवानी जटा आपटला होता तिकडे चाललोय. तुम्ही बघू शकता इकडे साईन बोर्ड पण लावलेला आहे, गंगा द्वार. म्हणजे 1 किलोमीटर इकडच्या साईडने गेलं तर. आणि तुम्ही इकडच्या साईडने जर आलं ना, मंदिराच्या साईडने जो रस्ता येतो, आपलं ज्योतिर्लिंग आहे ना महादेवाचं, त्या साईडनं त्र्यंबकेश्वर बस स्टँड कडून जो रस्ता येतो ना तो ह्या साईडने येतो. तर मित्र कंपनी पुढे गेली, मस्तपैकी सावलीत बसली. तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी झाडी पण सुंदर सुंदर आहे. आणि या साईडने पण आहे ना बरीच म्हणजे हॉटेल्स आहे, तुम्हाला नाश्ता वगैरे मिळणार, थंड पाणी, लिंबू सरबत वगैरे. इकडे आलं तर नक्कीच मंडळी इकडचे लिंबू सरबत ट्राय करा, एकदम झकास लागतं. तर चला आता आपण सुरुवात करूया पुढील मार्गाला. मंडळी तुम्ही बघू शकता मस्तपैकी दरी बघा कशी. आपण आता ब्रह्मगिरी ट्रेकिंग करतोय, किती सुंदर दरी आहे. पियुष थकलाय मागे, मी पण थकलोय, तोच नाही. आणि मित्र पण आहे, श्रीकांत आणि योगेश, ते पण इकडे. आणि नावकरी बघू शकता, नावकरी आमच्या पुढं, आम्ही कुठं म्हणे तुमच्या पुढं. मस्तपैकी तुम्ही बघू शकता, व्ह्यू पण किती सुंदर आहे इकडनं. अशा सुंदर व्ह्यू मध्ये ट्रेकिंग करण्याची मजा आहे ना एक आगळी असते. नक्की तुम्ही इकडे या. आता तुम्ही बघू शकता म्हणजे मागचा जो रस्ता होता ना तो भरपूर असा पायऱ्यांचा होता, जागीच उंच होता, भरपूर थकलो होतो. आणि पहिले तुम्ही माझ्या मित्राची हालत पाहा बघा, पार धापा टाकू राहिला, छाती बाहेर आली त्याची, धाबा 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 त्याला हाणू थोडस जाम झाला. पहिली ट्रेकिंग आहे त्याची. तर तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी व्ह्यू पण किती सुंदर आहे. आणि या साईडने तुम्ही बघू शकता श्रीकांत, ते डोंगर आहे का तिकडनं? ते डोंगर आहे, ते बाजूचे सगळे. तुम्ही बघू शकता ते डोंगर, किती सुंदर व्ह्यू दिसतोय. तर आता इकड साईडनी सपाटीचा रस्ता आहे आणि थोडस आता कसं ऊन असल्यामुळे ना थोडीशी हरळ कमी झाली. इकड साईडने बघू शकता भरपूर सारी पब्लिक इकड साईडने वरती चाललेली. या साईडचा पण व्ह्यू असा सुंदर आहे. तर आता थोडस राहिले वरती, तर आपण तिकडे वरती जाऊ आणि दर्शन करू. मंडळी आता आपण आहे ना वरती आलोय, तुम्ही बघू शकता
बाजूचा व्ह्यू किती सुंदर दिसतोय. इकडच्या साईडने तुम्ही जर बघितलं तर किती सुंदर दिसतंय ना. इकडच्या साईड मस्त हिरवीगार डोंगर दिसत आहे. आणि आपण ह्या साईडने आपल्याला आता दर्शनासाठी जायचंय आपल्याला. आपण एकदम म्हणजे डायरेक्ट आपण वरती पोहोचलोच आहे. इकडे आता मस्त जाऊया, दर्शन घेऊया आणि त्यानंतर ना वनभोजन करूया. तर मंडळी आता आपण आलोय म्हणजे मुख्य स्थानाकडे आलोय आपण. आता इथं ब्रह्मगिरी मुख्य दर्शन घेणार आहे. आणि इकडे दर्शन वगैरे घेतलं की ज्या ठिकाणी शंकर भगवान यांनी जटा आपटल्या होत्या त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहेत. तर इकडं मूळगंगा मंदिर आहे. इकडे ह्या साईडने तुम्ही बघू शकता. तर आपण इकडे मूळगंगा मंदिराचं पहिले दर्शन घेऊया, त्यानंतर ब्रह्मगिरी मुख्य दर्शन येते, त्यानंतर तिकडे दर्शनाला जाऊया. तर मंडळी हे जे मंदिर आहे ना हे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन मंदिर आहे. तर आपण आता तिकडनं दर्शन घेऊन आलोय आणि मध्ये मोबाईल वगैरे म्हणजे अलाउड नाही, फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे आपण काय तिकडे व्हिडिओ वगैरे काढ नाही. पण तुम्ही इकडनं आले की तिकडे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन करा. त्या साईडनी मुख्य गोदावरी उगम स्थान आहे. 3 उमराची झाड आहे तिथं, तिथून मेन उगम आहे. तर तुम्ही तिकडनं दर्शन वगैरे घेतलं की मस्तपैकी इकडे या साईडने तुम्ही बघू शकता. निसर्ग किती सुंदर आहे, मस्तपैकी हिरवीगार आणि त्यामध्ये गोल्डन ग्रास आली, गवत आणि अशी सुंदर सुंदर झाडी. इकडच्या साईडने पण बघू शकता मस्तपैकी डोंगर आहे. आणि इकडच्या साईडने जे मंदिर आहे मंडळी तिथे आहे शंकर भगवान यांनी जटा आपटल्या होत्या ना, तिथे आपण जाणार आहे आता दर्शनाला. आता आमचं दर्शन वगैरे झालंय. तर आता म्हणजे जवळपास आमचा टूर संपतच आलाय. आता मस्तपैकी फक्त वनभोजन करू आणि त्यानंतर वनभोजन करण्याच्या वेळेस तुम्हाला भेटू. मंडळी वनभोजन आहे ना जवळपास झालंय. पापड मिरची जरा तिखट होती, भेंडीची भाजी आणि मसाले भात आपला तुम्हाला माहिती कॉमन येतो, प्रत्येक वेळेस राहतात. मस्त भाजी वनभोजन झालंय. तुम्ही बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात जेवण करायला किती मजा वाटते. इकडे साईडने बघू शकता तुम्ही. इकडे पियुषला बघा पहिलं जेवण केलंय, मस्त झोप लागली, त्याला सुस्त झालाय. इकडे नावकरी, इकडे साईडने टिके आणि मोबाईल ज्यांच्या हातात आहे ना ते श्रीकांत साहेब आहे. तुम्ही पण नक्की इकडे आले का वनभोजन करा ना, विसरू नका, लय मजा येते. मस्तपैकी झाड, त्याची थंडी हवा आणि मज्जाच मज्जा. तर मंडळी आता जे म्हणजे ना आता जोक बिक चालू आहे गाडीत आणि हा व्हिडिओचा शेवट आहे. तर मी म्हणजे नक्कीच अशी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. आता सर्वजण थकले आणि गाडीत बसून म्हटलं का आज काहीतरी नवीन पद्धतीने ना व्हिडिओचा शेवट करू. गाडीत बसलोय, पुढे इकडे पियुष गाडी चालवतोय, त्याच्या बाजूने श्रीकांत बसलाय, ठीक आहे, मस्तपैकी झोपलाय आणि मोबाईल किरणच्या हातात आहे आणि दुसरा किरण तुमच्याशी बोलतोय. तर चला आता पुन्हा भेटू आणखी काहीतरी नवीन व्हिडिओ सोबत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर ना व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, पुन्हा भेटूया.